जय श्रीराम मित्रांनो, धनुष्कोडीला भारताचं शेवटचं टोक बघून झाल्यावर विभीषणाच्या मंदिराकडे जातानाचा हा रस्ता. या मंदिराच्या आजूबाजूला हिंदी महासागराचं पाणी आहे आणि मधोमध हा रस्ता. हा मंदिराचा बाहेरचा व्ह्यू आहे. एंट्रन्सवरच प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि माता सीता यांची मूर्ती आहे. रावणवधानंतर श्रीरामांनी विभीषणाचा पट्टाभिषेक जिथं केला ती ही जागा. अशी जागा भारतात दुसरीकडे कुठेही नाही. हा मंदिराचा एंट्रन्स. ही माझी फॅमिली, नागद, रोहन, माझी बायको शर्वरी, वहिनी आणि बाबा. मंदिरात जायला खूप गर्दी नव्हती. रांगेत आम्ही टाइमपास करत होतो. मंदिरात काही फ्रेम्स लावलेल्या आहेत. त्यात विभीषण इकडे आले तेव्हा वानरसेनेने त्यांच्यावर आक्रमण केलं, तेव्हा बजरंगबलींनी वानरसेनेला शांत केलं. रावणाने विभीषणाला त्याच्या दरबारात हाकलून दिलं तो क्षण. ब्रह्मदेवांनी विभीषणाला वरदान दिलं तो क्षण. विभीषण हे 8 चिरंजीवींमधले एक चिरंजीवी आहे. प्रभू रामचंद्र आणि रावण यांच्या युद्धात विभीषणाने सत्याची साथ दिली, म्हणून रावणाच्या माघारी लंकेच्या प्रजेची काळजी घेण्यासाठी विभीषणाचा पट्टाभिषेक प्रभू रामचंद्रांनी केला. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, माता सीता आणि विभीषण एकत्र असलेलं हे मंदिर. जमलं तर नक्की भेट द्या या मंदिराला. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.